बाजूक राव. हे बघ असा घट्ट पकडायचा हा आणि असा खेचायचा. ये हा ये आहे सर. खेच दोन्ही हात. हा पकड. खेच खेच. हा थांब 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 थांब. या असं घ्यायचा. ना आता हा दत्ता दादा आज आपल्याकडे कसली पूजा? तुझ्या छायातान उपवास केल्यानं हा. ना आज उपवासाचा शेवटचा दिवस आहे म्हणून पूजा हा ना. आणि सावकाश निसरडा झाला हा. त्या काय सकाळीच उठून सारून घेतलास ना माका तरी उठवायचा. अरे रात्रभर तू नानांच्या बांगडा बसून होतस ना म्हणून मग नाही उठवलंय. अगं फाटे फाटे त्यांचं डोळं लागलो. आराम पडला की बरं वाटत त्यांका. एकदा ना या छायाचा उपवासाचा उद्यापन नीट होऊ दे रे बाबा. आहे सगळं नीट होय. वय बरा आहे आता काय काय करूच आता मका एकदा सांगून ठेव म्हणजे मी करून ठेवते. सगळीकडे तुझी धावपळ नको. वय रे वाईट चायचा घोट तरी घे. बरा ये बस नाहीतर एकदा कामाक झुंपलंस ना की तुका काय सुधरत नाही. अगे कामात कसो वेळ जाता तर कळतच नाही. चाय खाऊन झाली ना की तेवढं वर ठेवलेलो चौरंग काढा. होय काढते. संध्याकाळच्या लागात आहे छाया अजून झोपूनच हा काय. आज तरी लवकर उठून सांगायचा. अरे सकाळी सुटला आता काय सगळा आवरून देवळात गेला. देवळात पण गेला. माका सांगायचं ना मी गेला असते त्याच्या वांगडा. एकट्या किती पाठवला. अरे एकट्याने गेला पांडू गेलो हा वांगडा. काय रे पांडू काय करतस? छायाताई आत गेला ना चपला भाऊ सांगितलं ना. मैं राजग्या बडो तरी हाडूक होय होतस. इतक्याच्या भजीन पोट भरता काय? गो नाराज नको गो. या बघ उद्या ना उद्या तुका वडो भजी मिरची सगळं आणून देते. हा काय गो उपासन भूक लागत असतील ना तुका. त्या घरात काय खाऊक पण मिळत नसतला ना. ता का नाही तू जा जा सांगशील ना तर आता सगळा सगळा हजर करते तुझ्या समोर. आणि नाही हजर केला ना तर नावाचा राजगुण आहे मी. हा पण मेल्या मी उद्यापासून भेटायचंय नाही. नाही 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 अगं शपथ शपथ उद्या आणतो. तू रागवू नको गो. मेल्या आज पौर्णिमासा विसरलंस. आज माझे उपास संपतो. आता उद्यापासून घरातून बाहेर पडासाठी काय कारण सांगू? गो असं काय करतस. अगो असं कसे लगेच उपवास संपले. अरे मी घराकडे सांगलेलोय पौर्णिमेपासून उपास करूक होय. आता माका काय माहिती ही पौर्णिमा अशी तोंडार येऊन पडतली ती. ए बघ ही सगळी भजी तू खा पण माका भेट ना गो. मग ना तू माका पळवून ने. पण नाही नको गो. कोणी बघितला ना तर अण्णा गोळी घालतील माका. किती घाबरलंस? माझ्यावर प्रेम असतं ना तुझा. होय ओके माझ्यासाठी गोळी पण नाही खावचोस तू. गो गोळी खाना आणि भजी खाना यात फरक असा गो. राजग्या तू मग पळवून नेतलं की नाही? ते हे भजी खा जा. 5 फळा. लिहिलंय. आता लिहू 5 सुवासिनींका 5 खण लिहू. हा खण. नाही त्या फुलं आणि आंब्याचं टाळ आणलंय खै ठेव. ठेवायचं. हा आणि हा बघ त्या पडवीतलं जरा आवरून घ्या सगळा. होय होय
आणखी काय लिहूचा? नाही झाला सगळं लिहिलंस ना. होय. काय झाली काय तयारी? चालला. हा दत्ता या एवढा सामान बाजारातून हाडूचा. हा या चौरंगाचं करते मग जाते. अरे का मी नाटक सांगतोय. आदवा हा ते का पैसे दिले. होय तर घे. पुरे होय आणखी लागणार ह? नाही नाही. हा दादा भाऊ माई माई नाही तर काय झालं आर तू? घे बाय. ते छाया वांगडा गेलो होतो ना. दादा भाऊ काय रे काय झालं पांडू? माई ता ए पांडू तू छाया वांगडा देवळात गेला होतोस ना? वय 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 मग हे छाया काय हा? अरे ये तसाच नागतो. नाही मागणार नाही म्हणजे शाळेत चपलो घेऊन मका बाहेर थांबूक सांगितलं. मी थांबलोय देवळाच्या बाहेर. मग शाळेत याद गेला. मग हे काय? विसरलंय. ए खोळ्या अरे छाया काय हा? आता माका काय माहित. माहित नाही म्हणजे काय? शाळेत हरवला. हे बाय काय झालं या? अरे तू नीट बघितला होतास का? वय मी देवळाच्या बाहेर बसले होते ना. शाळेतही नाही गेला. आता चप्पला घेऊन नाही गेला. चपला ठेवल्या. मग हे आहे तर मी तुला सांगी होते ह्याच्या भरोश्यावर त्याला सोडू नको. हे बाय फसवल्याने काय ना. कर्म माझा काय या झाला. आहे गप्रो मी बघतोय कैसर जाणार आता. मी शोधून आणते त्या का. मी पण येते. दत्ता भाऊ काय गो काय झाला. काय होतास? माका काय विचारतोस? हे काय विचार मागे. हे का वांगडा घेऊन देवळात गेलोय. जरा म्हणला चपलेर लक्ष ठे. देवळात जाऊन येतय ओटी भरून. 2 मिनिटं डोळे मिटून थैसर बसलय आणि बाहेर इलय तर हो मिळो गायब. सोबत माझी चप्पल पण नेल्यान. मिळो तुझ्यामुळे मी अनुमानी इलय. थांब मका ना गुन्हो कामालेत काहीतरी. रागवलं शाळेत आहे. अगं हदी चप्पल मारता हसता बघ कसं हळको मेलो. तुका काय झाला? तू किती कसं बघतोस? तुका काय वाटला मी कोणाचं तरी हात धरून पळून गेलोय? फळग्या वाटलं ह्याच्यासारख्या अण्णांनी केलेला एवढा सगळा तुमच्यासाठी सोडून जा. छाया छाया हिला दत्ता भाऊ आता हिला हरवला नाही. हिला ए खुड्या काय म्हणलंस? काय ता कोण हरवलं? माका काय माहित. सोड ते का सोड सोड त्या बाबड्या. अरे ते का काय कळता. माई सोडल्याने दत्ता भाऊ. सोडल्या ना. दत्ता तू बाजारात जा सामान हाडूचा. माधवा तू पण निघ. हा कॉलेजातून लवकर ये. हो जाते जाते. जा. दत्ता थांब मी इलय. लागला काय रे? माई भूक लागली. भूक लागली हा. हाडतय खाऊ खाडतय. पण असं न सांगता जाऊ नको काय. नाही हा पूजा हा ना. पूजा हा, पूजा हा. हा हाडतय हा खाऊ हाडतय. बस बस चल अभिरामा चल चल. पाटणकर ओ पाटणकर झाली का तुमची पूजा? नाहीतर मी काय म्हणते देवाऱ्यातच ठेवूया हा मिक्सर. अगं घरात नवीन वस्तू आली की पूजा करावी. आता तू पैसे साठवून साठवून एवढा नवीन मिक्सर घेतलास. तो चांगला चालला पाहिजे का नको? मी मिक्सर घेतलं ते चाललं का तुम्हाला? अगं वायफळ खर्च नाही ना केलास. आपल्या गरजेचीच वस्तू आहे मग मी का चिडेन.
मी आणला नसता ना मिक्सर तर तुम्हाला कधीच जमलं नसतं. आयुष्य माझं पाटावरवंट्यावरतीच गेलं असतं. अगं आता एवढ्या पगारात जेवढं जमतंय तेवढं करायचं. पैशाचं सोंग घेता येते का? आता तू एवढे कष्ट करतेस, घरात वस्तू आणतेस, ते चांगलंच आहे की. पण या वस्तू गरजेच्या असाव्यात, चैनीच्या नकोत. चैन आपल्यासारख्यांना परवडत नाही बघ. तर जे काय मिळतंय ते 2 घास खायचे आणि सुखात राहायचं. चल येतो मी. चालू झालो मिक्सर. हो झाला. बारीक बारीक झाला हा सगळा. हो. मला सांग, मिक्सर देणारे कुठे आहेत? अण्णा ते नाही होत म्हणांतर मी येईल. अच्छा, माझा एक निरोप देशील? होय तर एक कित्या 2 दे, माझा कामच आणाचा. मग अण्णांना सांग मिक्सर चालू झालाय, पण जर ते नाही आले ना तर मिक्सर सकट जे जे त्यांनी मला दिलंय ना ते सगळं परत पाठवून देईन भाड्यावर. सांगतोय. अरे अरे, सावकाश सावकाश. कोण मागे लागलेला हा? सावकाश का रे, हा? ह्या एवढा झाला की माझा एक काम करशील? काय ता? पूजेसाठी 5 सुवासिनींका नाथान सांगितलेला हा. त्यांका आठवण करून देऊची हा. हा सांगतोय. कोणाक सांगूचा? ते फणसा बुडले गावडे आहेत ना, त्यांच्याकडे जा. आणि त्यांच्या बाजूच्या घरात पण जा. आणि ते आळीतले नाईक आहेत ना, त्यांच्या भाऊजईक आणि बायकोक सांग. आणि हा, राण्यांकडे पण जा. सांगतोय. रावात ना लक्षात. सांग कोणाकडे जाशील? नायकांकडे, हा, गावड्यांकडे, भाऊजय, हा राण्यांकडे. आणि गावड्यांच्या बाजूक पण जा. हा, नीट सांग. काय सांगशील? त्या माका काय माहित. पूजा हा घराकडे बोलावला हा. पूजा हा घराकडे बोलवलेला हा. सांगतोय. अरे अरे, ह्या संपून जा. हा, जमतो. संप. आज काय जाऊचा नाही ना? काय झालं? म्हातारो बरो हा ना? नाही, ते बरे होत. मगे छान उपवास केल्यांना ते सात उद्यापन हा. घराकडे बायकांका बोलावला. मगे मी काय करू? त्यांचे ओटीओ भरूक थांबा काय हळदू कुंकू लावू? नाही, तसा नाही हो. कधी नाही तो छान एवढा केला घरासाठी, तुमच्यासाठी. वयस थांबला असतात तर. माका काम हत. नानू काय रे? नानू ता चालू झाला. गर गर गर. आता हेच थांबणारस? हं? काय दे? काय रे? नानू मिक्सर चालू झालो हा. आवाज येता माहिती हा. गर गर गर. हा, आणि वाटा पण एकदम बारीक हा. जावा निघलस? हा म्हणजे
ते पाटणकर घरी नव्हते ना, म्हणून जाऊन बघा निलय कसं चालता तो मिक्सर. नानू एक निरोप असा, आज जर ना इलास ना तर आता पुतूर सगळा पाठवलेला वाड्यावर पाठवून देईन म्हणाली. लयच रागावली हा पाटणकर बाई तुमच्यावर. राग कसो घालवायचो ता माका बराबर माहित आहे. बघा काय महाका काय करू जा, मी आपलं निरोप देवचा काम केलंय. काय रे काय पाव वय हा माका माहिती आहे रे, बडबडतच काय. हा पूजा बोलवलेला घर घर वय वारी वारी घर पूजा बोलवला घर घर. पांडू, अरे हे काय गेले अण्णा वय? तर माग काय माहित. अहो, चाय मागलास ना? नको आता ठेव. अहो पण नको बोललाय ना, जा. पांडू हा तोंट्यो खाई गेलो. तो गेलो ऐसून गेलो. पांडू पैसर ये. एक काम कर, काय ता ही अत्तराची कुपी वरच्या आळीत जायचं, पिंपळाकडसून वर. पिंपळाकडसून वर. थैसर पाटणकरांचं घर असा, पाटणकर त्यांच्या घरात जाऊन द्यायचा. हा काय सांगशीत? तर माका काय माहित. अण्णाने दिलेला म्हणान सांगायचं. अण्णांनी दिलेला हा फणसाकडे नाही, नाही. पिंपळाच्या झाडाकडसून वर. हा हा पिंपळाकडसून वर अण्णांनी दिलेला. पाटणकर हा. अण्णांनी दिलेला. पिंपळा बुडी फणसाकडून नाही 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 पिंपळा बुडी. हा गावड्यांकडे अण्णांनी या दिलेला. सून बोलवलेला अण्णांनी. काय पूजा अण्णांनी दिलेला बोलवलेला गावड्यांकडे देवचा. फणसा बुडी गावडे सून सुनेकडे पूजा. पिंपळा बुडी पिंपळा बुडी नाही पिंपळा बुडी गावड्यांकडे ता काय ता विसरलंय. हा 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 देवचा या गावड्यांकडे सून पिंपळा नाही पिंपळा बुडी नाही पंचाबुडी गावड्यांकडे अण्णांनी दिलेला. पूजा गावड्यांकडे पूजा अण्णांनी बोलवलेला. आता अण्णा 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 सरलय. हा पूजा ना. पूजा पूजा घराकडे अण्णांनी बोलवलेला. बर थांब.
बोलवला सांचा पूजा पंचाबुडी अण्णांनी बोलवलेला बोलवलेला हे घे. पूजा अण्णांनी बोलवलेला बोलवलं अण्णांनी पूजा अण्णांना पाठवलेल्या निरोपाचं उत्तर असं येईल असं वाटलं नव्हतं.